नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जनजागृती अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खतांचा वापर करावा, तसेच जीवाणू खते, सेंद्रिय खते आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा असे आवाहन केले। शेतीची उत्पादकता आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पीक विविधतेवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टिक भरड धान्यांचा शेतीत समावेश करण्याचेही त्यांनी आवाहन केले। यावेळी संशोधक संचालक डॉक्टर प्रशांत बोडके यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि पौष्टिक वाणांची माहिती दिली। बाजरीच्या आदिशक्ती वाणामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून शेतकऱ्यांनी अशा सुधारित वाणांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांनी संतुलित खत व्यवस्थापन, डॉक्टर दत्तात्रय पाचारणे यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, तर डॉक्टर योगेश बन यांनी नाचणी लागवड आणि तिचे पौष्टिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। या प्रसंगी खेत बचाव अभियान 2026 माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच शेतकऱ्यांना बाजरी आणि नाचणीचे बियाणे तसेच माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले। कानडगाव आणि तांभेरे परिसरातील 150हून अधिक शेतकरी या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित होते। शाश्वत शेती, संतुलित खतांचा वापर आणि पौष्टिक भरडधान्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।